आशीर्वादावरती आम्ही ही निवडणूक 100% जिंकणार आहोत। लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत। लोकांना स्वाभिमान मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे। आज तालुक्यातलं चित्र पूर्णपणे बदलत आहे। देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना त्या गोष्टीची जाणीव आहे। इथला दुष्काळ हटवण्याचं मोलाचं काम हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे। या परिसरामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपल्या सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांचा चांगला पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे। आम्ही नम्रपणे लोकांच्या समोर जाऊ आणि त्यांच्यासमोर आमची भूमिका मांडू। आमचे सगळे उमेदवार खूप चांगल्या चारित्र्य संपन्न आमचे उमेदवार आहेत आणि चांगल्या मताने निवडून येतील आम्हाला असा विश्वास आहे। काल राष्ट्रवादीचा जो गट आहे तो भाजपमध्ये आला आणि एकीकडे काँग्रेसचा जो गट आहे तो शिवसेनेमध्ये गेला। राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात। आणखी पुढच्या 8-15 दिवसात बऱ्याच गोष्टी होतील। राजकारणामध्ये तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही असं काही बोलणार नाही, परंतु कोणी जर नवीन कार्यकर्ता तिथं जाईल, रिक्त जागा ह्या नेहमी भरल्या जातात आणि त्यामुळे आपण त्याच्यावरती बोललं हे काय मला उचित वाटतंय असं वाटत नाही। तरी पण हनुमंतराव देशमुख साहेबांनी प्रवेश केल्यामुळं दिगंची जिल्हा परिषद गट, विठलापूर पंचायत समिती गण आणि दिगंची गण ह्या तिन्ही जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहेत अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे। चंद्रकांत भोसले हे निलकंठीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचाही प्रवेश होतोय। आज ते जरी उमेदवारी अर्ज भरत असले तरी त्यांचा प्रवेश होणार आहे। तर खरसुंडीमधून एक शिवसेनेचा मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, ज्यांनी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलंय असे अर्जुन सावकार हे पण शिवसेनामध्ये मधून भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत। तर असे अनेक सहकारी मित्र आणखी बरेच पाईपलाईनमध्ये लोक आहेत। आजच राजू जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते होते त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज सकाळी 10 वाजता प्रवेश केलेला आहे। तर सर्व चांगल्या विचारधारेची लोक एकत्रित येत आहेत। आम्ही या निवडणुकीत सामोरं जाऊ, लोकांची कामं करू।